Our new chapter is observing space telescopes, and the first point is From early days, man has been curious about the sun as well as the moon and stars seen in the night sky. आता डे टाईममध्ये सन आणि नाईटला मून आणि स्टार, तर या संदर्भात मनुष्याला नेहमी त्या संदर्भात क्युरिसिटी राहिली आहे, उत्सुकता जाणून घेण्याची. ओके. Using his boundless imagination, he tried to understand the sky as observed by the naked eyes. आणि कल्पनेच्याही पलीकडे जाऊन ह्युमन बिईंगनं प्रयत्न केलेला आहे की स्कायचं ऑब्झर्वेशन करण्याचं, ते पण कशाच्या सहाय्यानं? नेक आहे, ओपन आईजनं. He noticed that the position of the stars changed with time and had something to do with the occurrence of seasons. आणि मनुष्यानं हे पण या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं की जी स्टारची पोझिशन आहे तर ती सातत्यानं काय होते? चेंज, बदलत असते. आणि त्या व्यतिरिक्त ऑकरन्स ऑफ सीझन, आणि हे जे घडतं जसे सीझन बदलतात त्या पद्धतीनं काय होतं? स्टार्स त्यांची पोझिशन चेंज करतात. As the knowledge of the cycle of seasons was necessary for agriculture, sky watching began to prove useful to him. आणि हे जे चक्र बदलतात, सीझनचे ऋतू बदलतात, तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहीत आहे की मनुष्य जेव्हा स्थिर झाला अश्मयुगापासून, तर सर्वप्रथम त्यानं काय करू लागला? शेती. बरोबर. सो डेफिनेटली ॲग्रिकल्चरसाठी हे जे सीझनचे सायकल चेंजेस होतात याचं नॉलेज त्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, आणि त्यासाठी त्याला कोणती गोष्ट फायद्याची ठरली? स्काय वॉचिंग. The position of the constellations was also useful to see goers for navigation. आणि त्यानंतर जर पाहिलं आपण तर जी कॉन्स्टलेशनची पोझिशन आहे, अर्थातच जे नक्षत्र असतात तर त्यांचं जे स्थान आहे तर त्याचा वापर त्यांना कशासाठी केला? सी गोर्स फॉर नेव्हिगेशन. जसं आज आपण GPS नेव्हिगेशन वापरतो ट्रॅव्हलिंग करताना, तर समुद्रानं प्रवास करताना मनुष्यानं कशाचा वापर केला? नक्षत्रांचा, अर्थातच कॉन्स्टलेशनचा वापर केला. Man began to make determined efforts to find answer to questions which arose out of his sky watching. आणि मनुष्यानं जे काही प्रयत्न केले पुढे चालून, तर ते सर्व प्रयत्नाला प्रेरणा मिळाली त्याला कशापासून? तर स्काय वॉचिंग. इथूनच सर्व प्रश्न निर्माण झाले. But he did not have any equipment to get a closer view of the stars and planets in the sky. पण सुरुवातीच्या काळात जर पाहिलं आपण तर स्टार आणि प्लॅनेट यांचं क्लोजर ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्याच्याकडे काय नव्हते? साहित्य नव्हते. Today, 400 years after Galileo's use of the telescope, tremendous progress has been made in telescope technology and in space science and technology on the whole. पण आज जर पाहिलं आपण तर 400 इयर्स आफ्टर गॅलिलिओज, म्हणजे गॅलिलिओजनं फर्स्ट टेलिस्कोप तयार केला. बरोबर. फर्स्टली यूज केला, तर त्याला जवळपास किती वर्ष झाले आता? 400 वर्ष. कारण ही घटना 1600 मधली आहे, 1608 पुढं आपलं बघायचं आहे. तर त्याच्यानंतर टेलिस्कोप टेक्नॉलॉजीमध्ये बरीचशी क्रांती झाली. ट्रिमेंडियस प्रोग्रेस म्हणजे फार अशी मोठी प्रगती झाली. आणि आज जर पाहिलं आपण तर हबलसारखी दुर्बीण आपण तयार केली आहे. बरोबर. तर डेफिनेटली सायन्स आणि टेक्नॉलॉजी जी आहे, स्पेस सायन्स स्पेशली म्हणजे जे अंतराळ विज्ञान असतं त्याला आपण स्पेस सायन्स म्हणू, तर त्या संदर्भात टेलिस्कोप टेक्नॉलॉजीमध्ये बरीच प्रगती झाली आहे. This great leap in technology has helped to construct for us an astounding picture of our universe. म्हणजे एक लक्षात घ्या, तंत्रज्ञानामुळे काय झालं माहिती आहे का, की पूर्ण ब्रह्मांडाची एक संरचना कशा पद्धतीची आहे, म्हणजे सोलार सिस्टीम कशी आहे, सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे, अर्थ जे आहे ते सनच्या अराउंड रिव्हॉल्व करायला, अर्थचा नॅचरल सॅटेलाइट मून आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या कळल्यानंतर आपली आकाशगंगाचं नाव काय, अशा किती आकाशगंगा आहे, म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला आज प्रोग्रेसिव्ह टेक्नॉलॉजीमुळे कळलेल्या आहेत. Space science and technology are not only important for research purpose but also to help provide us with many of the comforts and facilities we enjoy in our everyday life. आता स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी जी आहे हे फक्त रिसर्चसाठीच महत्त्वाची आहे का?
नाही. तर हे सर्वात महत्त्वाचं आपल्या कम्फर्टसाठी आहे. कम्फर्ट म्हणजे कसं माहिती आहे का, की सपोज पृथ्वीवर एखादं संकट आलं, एखादं धूमकेतू आदळणार आहे, तर याची आपल्याला पूर्वकल्पना मिळते. बरोबर आहे, आज टेलिस्कोपमुळे शक्य आहे. त्यानंतर काही फॅसिलिटीज आहेत नवीन तंत्रज्ञानामुळं, की त्यामुळे आपण काय करू शकतो, पूर्ण लाईफ ऑफ एव्हरीडे आपण काय करू शकतो, एन्जॉय करू शकतो. जसं की A telescope is used to observe space, but will one telescope be sufficient for us to observe space completely? आता टेलिस्कोपच्या साहाय्यानं आपण अंतराळ अर्थातच स्पेसचं ऑब्झर्वेशन करू शकतो. पण प्रश्न असा आहे की एकच टेलिस्कोप पूर्ण स्पेसचं कम्प्लीट ऑब्झर्वेशन करण्यासाठी सफिशियंट आहे का? तर आन्सर आहे नो. Why do we need different telescopes for the purpose? आता डिस्टन्स बदललं की टेलिस्कोपची काय बदलले, या ठिकाणी टाईप्स बदलला. बरोबर, जसं की आपल्याला अर्थच्या जवळचेच किंवा आपल्या सूर्यमालेतलेच घटक बघायचे असतील तर तो टेलिस्कोप वेगळ्या पद्धतीचा असेल. जर आपल्याला पूर्ण आकाशगंगेचा अभ्यास करायचा असेल तर तितक्या लार्ज डिस्टन्सपर्यंत कव्हर करणारे काय पाहिजे आपल्याकडं, तितक्या कॅपॅसिटीचे टेलिस्कोप पाहिजे. जसं की आपण मायक्रोस्कोपमध्ये बघतो, सिम्पल मायक्रोस्कोप आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, त्याच्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. म्हणजे जसे नीड आहे त्या पद्धतीनं आपण मायक्रोस्कोपचा टाईप वापरतो, तशा पद्धतीने इथं पण डिफरंट टाईपचे काय असणार, टेलिस्कोप असणार. Are telescopes installed even in space? प्रश्न असा आहे की टेलिस्कोप जे आहे ते स्पेसमध्ये इन्स्टॉल आहेत का? तर डेफिनेटली या आन्सर जर पाहिला आपण तर येस असेल. कारण स्पेसमध्ये जेव्हा आपण सॅटेलाईट या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे तर त्या सॅटेलाईटच्या थ्रूसुद्धा आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. In this chapter, we are going to study the science behind many such questions. ओके, आता एक सायंटिस्टबद्दल इन्फॉर्मेशन आहे ते समजून घेऊ आपण. अॅन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. In 1608, स्पेक्टॅकल maker and researcher Hans Lippershey discovered that seeing through two lenses kept one behind the other seems to bring object closer to us. He thus made the first telescope. आता एक लक्षात घ्या, वरती आपण एक पॉईंट वाचला की गॅलिलिओ आणि तिथं दुसरंच नाव आलेलं आहे, पण दोघांमध्ये एक फरक आहे. म्हणजे काय झालेलं आहे पहा, पुढचा एक पॉईंट आहे गॅलिलिओचं, रीड करू बरं, दोन्ही एक्सप्लेन करू आपण. Galileo made a telescope in 1609 and used it for space observation. आता या दोघांमध्ये फरक काय पहा. 1608 मध्ये काय झालं की एक स्पेक्टॅकल मेकर आहे, म्हणजे चष्मे तयार करणारा आणि रिसर्चर समजा, तर हॅन्स लिपर्सी नाव आहे त्यांचं. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, की दोन लेन्स एकामागे एक ठेवले आणि त्यांनी त्याच्यातून ऑब्झर्व केलं की एखादा ऑब्जेक्ट त्यामुळं काय व्हायला, जास्त क्लोजर व्हायला. म्हणजे जेव्हा त्यांनी दोन लेन्सचा वन बिहाइंड अदर अशा पद्धतीनं प्लेसिंग करून तेव्हा ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा त्या लक्षात आलं की लांबचा ऑब्जेक्ट हा काय दिसतोय, जवळ दिसतोय. आणि सो या पद्धतीनं या निष्कर्षावर आधारित त्यांनी काय तयार केला, फर्स्ट टेलिस्कोप तयार केला. सो फर्स्ट टेलिस्कोप तयार करण्याचं श्रेय कोणाला जातं, हॅन्स लिपर्सी यांना जातं. आणि इयर आहे 1608. मग आता गॅलिलिओ या वैज्ञानिकांचा रोल काय आहे, तर गॅलिलिओ यांनी काय केलं माहिती आहे का, यांनी पण एक टेलिस्कोप तयार केला 1609ला, परंतु त्याचा वापर त्यांनी कशासाठी केला, स्पेस ऑब्झर्वेशनसाठी केला. म्हणून जेव्हाही स्पेस सायन्स किंवा स्पेस ऑब्झर्वेशनचं नाव निघेल तेव्हा फर्स्टली आपण कोणाला मेन्शन करू, गॅलिलिओला. कारण टेलिस्कोपचा वापर स्पेस सायन्ससाठी करणारे पहिले वैज्ञानिक म्हणून आपण कोणाला गृहीत धरणार, गॅलिलिओला. He realized that there are many more stars than what could be seen with naked eyes. आणि जे आपण डोळ्यानं पाहतो त्या व्यतिरिक्तही बरेचसेच मेनी मोर स्टार प्रेझेंट्स आहेत. हे ऑब्झर्वेशन त्यांनी, हे रिअलायझेशन त्यांना झालं होतं. Using his telescope, he also discovered the moons of Jupiter, the black spots on the sun, etc. आणि काही डिस्कवरी आहेत, जसं की जे गुरुग्रह आहे तर त्याला पण वेगवेगळे चंद्र आहेत, म्हणजेच नॅचरल सॅटेलाइट्स मूनसारखे. हे डिस्कवरी त्यांनी केली. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की सूर्याचा हाफ लाईफ पिरियड आपण डिस्कस केला या अगोदर लास्ट इयरमध्ये. तर जे सूर्यामध्ये जे ब्लॅक स्पॉट्स असतात तर त्या ब्लॅक स्पॉट्स संदर्भात पण डिस्कवरी कोणी केली आहे, गॅलिलिओनेच केली आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे गॅलिलिओ गॅलिली.
त्यानंतर लास्ट पॉईंट डिस्कस करू आपण या व्हिडिओमध्ये, डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट. Light is an electromagnetic wave. आता EM वेव्ह असं आपण लाईटला म्हणतो. EM इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आणि त्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पण अभ्यास केला आहे, आणि त्याचाच एक छोटासा पोर्शन काय असतो, विजिबल लाईट, जे की आपण पाहू शकतो. एक्सरे, UV आपण पाहू शकतो का, गामा रेज वगैरे नाही पाहू शकत. आपण जो लाईट बघतो तो कोणता आहे, फक्त विजिबल लाईट. म्हणजे लाईटचा छोटासा पोर्शन आहे, पण ॲक्च्युअल लाईटला डिफाईन करायचं असेल तर लाईट एक प्रकारची काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Every wave has a characteristic wavelength. आता प्रत्येक वेव्ह अशी असते की त्याला काय असते, वेव्हलेंथ असते. ओके. Our eyes can see only that light which have wavelength between 400 nanometer to 800 nanometer. आणि आपण जी विजिबल लाईट बघतो, बरोबर आहे, जो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा एक छोटासा पोर्शन आहे, तर तो विजिबल लाईटची रेंज किती आहे, 400 to 800 नॅनोमीटर यामधली. Such light is called visible radiation. आणि याला आपण विजिबल लाईट किंवा विजिबल रेडिएशन किंवा विजिबल स्पेक्ट्रम सुद्धा म्हणतो. However, there are electromagnetic wave of wavelength other than the visible ones, most of which we cannot see as our eyes are not sensitive to them. मग प्रश्न असा आहे की मग बाकीचे लाईट्स आपण का पाहू शकत नाही, तर त्याच्या मागचं रिझन दिलं आहे की आपल्या आयचं तेवढं सेन्सेशन नसतं. ओके. सो देर आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ऑफ वेवलेंथ अदर दॅन विजिबल, म्हणजे विजिबलपेक्षाही अदर आहेत. मी तुम्हाला एक चार्ट टाकला होता बघा या अगोदर, त्यामध्ये रेडिओ वेव्स, त्यानंतर गॅमा रेज, UV रेज, IR इन्फ्रारेड रेडिएशन, हे सगळ्या वेव्ह टाकले आहेत तुम्हाला, त्याच्या फ्रिक्वेन्सी, त्याच्या वेवलेंथ टाकलेल्या आहेत. तर ते तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये बरेचसे पोर्शन आहेत. ओके. आता इथं लिस्ट दिली बघा, स्टडी द फॉलोइंग टेबल. आता यामध्ये पहा, 1 नॅनोमीटर म्हणजे तुम्हाला माहीत आहे 10⁻⁹ मीटर, आणि 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. ठीक आहे. Type of radiation, radio waves, wavelength longer than about 20 centimeter. हां, पहिली वेव्ह आहे बघा रेडिओ वेव्ह. तर रेडिओ वेव्ह जी आहे ना, तर याची वेव्हलेंथ ही 20 सेंटीमीटरपेक्षा काय असते, जास्त असते. म्हणजे लाईटचा पोर्शन घेतला आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम घेतला, आणि त्या स्पेक्ट्रममध्ये वेव्हलेंथ 20 सेंटीमीटरपेक्षा कशी असेल, जास्त असेल, तर ती कोणती वेव्ह कन्सिडर करायची, रेडिओ वेव्ह. Type of radiation, microwave, wavelength 0.3 millimeter to 20 centimeter. त्यानंतर 20 सेंटीमीटरपेक्षा लहान मात्र 0.3 मिलीमीटरपेक्षा तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त या रेंजमध्ये जी वेव्ह असते, वेव्हलेंथ असणारी, तर तिला कोणती वेव्ह म्हणायचं, मायक्रोवेव्ह. Type of radiation, इन्फ्रारेड waves, wavelength 800 nanometer to 0.3 millimeter. पहा, मी आता तुम्हाला IR म्हणलो होतो, इन्फ्रारेड रेडिएशन्स, त्याला दुसरं नाव आहे इन्फ्रारेड वेव्ज. यांची रेंज जर पाहिली आपण तर 800 नॅनोमीटरपासून तर 0.3 मिलीमीटर या दरम्यानची वेव्हलेंथ असणारी जी लाईट असते त्याला म्हणायचं इन्फ्रारेड वेव्ज. आता मोस्ट ऑफ द टाईम काय होतं माहिती आहे का, एक संख्या दिली असते पहा तुम्हाला, वेव्हलेंथ दिली असणार, आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ही रेंज माहीत असणं आवश्यक आहे. मी कोणती व्हॅल्यू दिली, सपोज मी व्हॅल्यू दिली तुम्हाला 0.05 mm. किती दिली, 0.05 mm. तर सांगा कशामध्ये येईल ती, इन्फ्रारेडमध्ये येईल, बरोबर. जर मी तुम्हाला म्हणलो 1 सेंटीमीटर, ती कशामध्ये येईल, 1 सेंटीमीटर, हां, ती कशामध्ये येईल, मायक्रोवेव्ह. म्हणजे असं एक मधलं समजा आकडा दिला की त्या रेंजवरून तुम्ही काय करायचं, प्रिडिक्ट करायचं ती कशामधली आहे. ओके. नेक्स्ट. Type of radiation, visible light rays, wavelength 400 nanometer to 800 nanometer. आणि जी आपल्या परिचयाची ज्याला आपण पाहू शकतो तर ती आहे विजिबल लाईट, 400 to 800 नॅनोमीटर. Type of radiation, ultraviolet rays, wavelength 300 picometer to 400 nanometer. आता पहा, विजिबल लाईट कोणत्या दोन वेव्हच्या दरम्यान, हा प्रश्न नीट लावलेला एकदा. विजिबल लाईट कोणत्या दोन वेव्हच्या मध्ये येते, तर ते कोणते आहेत मग, IR आणि UV या दोघांच्या मधली लाईट येते. ओके. आता UVची रेंज पाहिली आपण तर 300 पिकोमीटर, पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर टू 400
नॅनोमीटर. त्यानंतरचे आहे एक्सरे. वेवलेंथ 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर. एक्सरेची रेंज जी वेवलेंथ पाहिजे आपल्याला 3 पिकोमीटरपासून तर 300 पिकोमीटर यांच्या दरम्यान. टाइप ऑफ रेडिएशन गॅमा रेज वेवलेंथ शॉर्टर दॅन 3 पिकोमीटर. आणि 3 पिकोमीटरपेक्षाही जर शॉर्टर असेल तर त्याला आपण कशामध्ये कन्सिडर करायचं, गॅमा रेजमध्ये. Of all the above types, our eyes are only capable of seeing the visible radiation. आता एवढ्या टाईपच्या आपण EM वेव्स पाहिल्या, पण यामध्ये आपलं जे डोळे आहेत ते फक्त कोणाला पाहण्यासाठी कॅपेबल आहे, विजिबल रेडिएशन. Thus we use the visible radiation telescope, that is optical telescopes made from regular lenses or mirrors to see the visible radiation coming from the space. आणि सो विजिबल आपण जो टेलिस्कोप वापरू तो कोणत्या पद्धतीचा असेल, विजिबल रेडिएशन टेलिस्कोप. त्याला दुसरं नाव काय आहे, ऑप्टिकल टेलिस्कोप, जी की आपली उद्याची कन्सेप्ट आहे. आता ऑप्टिकल टेलिस्कोपचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये काही ठिकाणी लेन्सेस किंवा लेन्स आणि मिरर किंवा मिरर म्हणजे कॉम्बिनेशन असतं. लेन्स आणि मिररचं काय असतं त्या ठिकाणी, कॉम्बिनेशन असतं. त्या कॉम्बिनेशनपासून तयार करतात ते. आणि डेफिनेटली जे आहेत तर स्पेसमधून येणारे जे विजिबल रेडिएशन्स आहेत तर त्याच्या साहाय्याने त्याच्यावर इमेज आपण क्रिएट करत असतो. ओके. However, many heavenly bodies emit radiations other than the visible light. परंतु असे बऱ्याचशा हेवनली बॉडीज आहेत, म्हणजे अंतराळात असे काही ग्रह असतील, तारे असतील. ओके. तर ते अशा पद्धतीचं लाईट इमिट करतात की जे अदर दॅन काय आहे, विजिबल लाईट. मग यासाठी Thus we need different types of telescopes like the X-ray, gamma ray and radio telescope to receive such radiation and to study their sources. आणि मग त्यांचा अभ्यास हे ऑप्टिकल टेलिस्कोपने शक्य आहे का, नाही. कारण ऑप्टिकल टेलिस्कोप हा कशावर आधारित आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे फक्त लक्षात घेण्यासारखा. तर तो आधारित कशावर आहे, विजिबल रेडिएशन्सवर आहे. आणि जर एखाद्या हेव्हनली बॉडीजनं इमिट केलेली लाईट जर एक्सरे असतील, गॅमा रे असतील किंवा रेडिओ टेलिस्कोप असतील, एक्सरे टेलिस्कोप किंवा गॅमा रे टेलिस्कोप किंवा रेडिओ वेव्ज असतील तर रेडिओ टेलिस्कोप, म्हणजे टाईप कोणत्या पद्धतीचा आहे त्यांनी रेडिएट केलेला आपण इथं टाईप पाहिले, टाईप ऑफ रेडिएशन. तर रेडिएशनचा टाईप बदलला की टेलिस्कोपचा काय बदलला, टाईप बदलला. बरोबर. या पद्धतीनं in our next video we will discuss about the telescope.